नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी डोकावतोच, मित्रांचा दबाव. आणि विशेषतः त्याचा व्यसनाधीनतेशी काय संबंध आहे यावर. हो, नमस्कार. आणि ही चर्चा आधारित आहे पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ अजित पाटील यांच्या अभ्यासावर. त्यांनी मित्रांचा दबाव हाताळणे यावर बरंच काम केलंय. बरोबर. हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे, कारण कळत नकळत आपल्या निर्णयांवर मित्रांचा खूप प्रभाव असतो. अगदी. चला तर मग जरा खोलवर जाऊन समजून घेऊया हे सगळं. नक्की. सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. म्हणजे मित्रांचा दबाव म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या मित्रमैत्रिणींचे विचार, त्यांचं वागणं याचा आपल्यावर जो परिणाम होतो तो. आणि गंमत म्हणजे हा नेहमी वाईटच नसतो, नाही का? चांगले मित्र अभ्यासाला लावतात, चांगल्या सवयी लावतात. अगदी. तो झाला सकारात्मक दबाव. पण चिंता आहे ती नकारात्मक दबावाची. म्हणजे सिगरेट ओढायला लावणं किंवा धोकादायक काहीतरी करायला भाग पाडणं. हो. मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर हा दबाव व्यक्तीच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर, आत्मविश्वासावर परिणाम करतो. विशेषतः किशोरवयीन मुलांमुलींमध्ये हे जास्त दिसतं. कारण त्या वयात कसं असतं की नाही, ग्रुपचा भाग असणं, सगळ्यांसारखं असणं हे खूप महत्वाचं वाटतं. आणि व्यसनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बहुतेकदा सुरुवात मित्रांच्या ग्रुपमध्येच होते, बरोबर? हो, अनेकदा तसंच होतं. सगळेच सर करतायत, एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे, अशा विचारांनी सुरुवात होते. आणि मग ते सामान्य वाटू लागतं. बरोबर. आणि मग ग्रुपमध्ये स्वीकृती मिळावी म्हणून किंवा एकटं पडायच्या भीतीने ते व्यसन चालू राहतं. स्वतःची ओळख शोधण्याची धडपड आणि सामाजिक स्वीकृतीची गरज हे घटक नकळतपणे व्यसनाला खतपाणी घालतात. अगदी. ते ठरलेले डायलॉग्स असतातच. अरे फक्त एकदाच घे, किंवा नकार दिला की लगेच, काय यार तू भित्र आहेस का? हो हो, हे तर ऐकलेलंच असतं अनेकांनी. अजित पाटील यांच्या अभ्यासातली उदाहरणं पण हेच सांगतात. पण हा नकारात्मक दबाव ओळखायचा कसा? काहीतरी चिन्ह असतात का? नक्कीच असतात. काही शारीरिक लक्षणं जाणवतात, म्हणजे अस्वस्थ वाटणं, पोटात कसंतरी होणं, हृदयाचे ठोके वाढणं. अच्छा. आणि भावनिक पातळीवर पण अपराधीपणा वाटणं, भीती वाटणं किंवा स्वतःच्या मूल्यांविरुद्ध वागतोय असं वाटणं. जेव्हा मनात नाही असतं पण तोंडावर हो येतं, तो धोक्याचा सिग्नल असतो. आणि याचे परिणाम तर खूप गंभीर असू शकतात. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हो, नैराश्य, चिंता वाढते. शारीरिक नुकसान वेगळंच, अवयवांवर परिणाम होतो. आणि सामाजिक नुकसान पण होतं. कुटुंब, चांगले मित्र दुरावतात, अभ्यासावर, कामावर परिणाम होतो, आर्थिक अडचणी येतात. म्हणूनच चांगले मित्र असणं किती महत्वाचं आहे. खूप जास्त. चांगले मित्र फक्त मजामस्तीपुरते नसतात. ते आपल्याला सपोर्ट करतात, भावनिक आधार देतात, आरोग्यदायी सवयी लावायला मदत करतात, जसं की व्यायाम करणं किंवा खेळणं. म्हणजे समान विचार आणि चांगली मूल्य असलेले मित्र निवडणं महत्वाचं. अगदी. अजित पाटील हेच सांगतात की सकारात्मक मित्र हे व्यसनमुक्तीच्या प्रवासात एका ढालीसारखं काम करतात. पण समजा नकारात्मक दबाव आलाच, तर त्याला तोंड कसं द्यायचं? इथे सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःची मूल्य ओळखणं आणि ठाम राहणं. आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेणं. बरोबर. स्वतःबद्दल एक स्पष्टता हवी. आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मूल्यांनुसार जगण्यासाठी आहोत ही जाणीव महत्वाची. अजित पाटील त्यांच्या उपचार पद्धतीत हा स्व-आदर वाढवण्यावर खूप भर देतात. आणि एक अत्यंत महत्वाचं स्किल, नाही म्हणणं. हो. स्पष्टपणे, ठामपणे, जास्त एक्सप्लेनेशन न देता, नाही धन्यवाद, मला यात इंटरेस्ट नाही, किंवा सॉरी मी हे नाही करणार. अगदी. आणि यासाठी थोडी तयारी पण करता येते. मनात काही वाक्य तयार ठेवा. कधीकधी एखादं साधं कारण देणं पण उपयोगी पडतं. जसं की, नाही रे, उद्या सकाळी लवकर उठायचंय, किंवा डॉक्टरांनी नाही सांगितलंय. आणि अजून एक चांगला मार्ग म्हणजे नकारात्मक गोष्टीऐवजी काहीतरी सकारात्मक सुचवणं. म्हणजे ड्रिंक्स नको, त्याऐवजी आपण फिरायला जाऊया किंवा सिनेमाला जाऊया. आयुष केंद्रात अशा संवाद कौशल्यांचा सराव घेतला जातो. पण कधीकधी दबाव खूप जास्त असतो किंवा परिस्थिती हाताबाहेर जातीये असं वाटतं, तेव्हा काय? तेव्हा मदत मागणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. कोणाकडे मदत मागायची? विश्वासू मित्र, कुटुंबातले सदस्य, शिक्षक यांशी बोलता येतं. आणि गरज वाटल्यास व्यावसायिक मदत घ्यायला अजिबात कचरू नये. म्हणजे समुपदेशक किंवा व्यसनमुक्ती तज्ज्ञ. हो, त्यांची मदत घेणं हे शहाणपणाचं लक्षण आहे, कमजोरीचं नाही. अनेकदा लोक तणाव कमी करण्यासाठी व्यसनाकडे वळतात. हो, हे पण खरंय. त्याऐवजी आरोग्यदायी मार्ग निवडायला हवेत,
जसं नियमित व्यायाम, योगा, ध्यान करणं किंवा मग छंद जोपासणं, संगीत, कला वगैरे. आयुष्य केंद्रात तणाव कमी करण्याचे असे अनेक चांगले मार्ग शिकवले जातात. आजकाल तर आणखी एक नवीन प्रकारचा दबाव आहे, डिजिटल जगातला, सोशल मीडियामुळं. बरोबर. तो तर 24/7 असतो. सतत तुलना, परफेक्ट दिसण्याचा किंवा काहीतरी ट्रेंडिंग करण्याचा दबाव. इथे पण सावध राहायला हवं. आपण ऑनलाईन कोणाशी जोडले जातोय यावर लक्ष ठेवणं, नकारात्मक वाटणाऱ्या गोष्टी अनफॉलो करणं. अगदी. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की दबाव हाताळणं ही फक्त एका व्यक्तीची जबाबदारी नाही. पालक, शिक्षक, समाज सगळ्यांची भूमिका आहे. म्हणजे एक सपोर्ट सिस्टम तयार व्हायला हवी. हो. खुला संवाद, योग्य वेळी मार्गदर्शन आणि भावनिक आधार देणारी व्यवस्था गरजेची आहे. तर आजच्या चर्चेतून आपण काय महत्त्वाचं शिकलो? मित्रांच्या दबावाचं स्वरूप ओळखा, नकारात्मक दबावाला आत्मविश्वासाने नाही म्हणा. सकारात्मक मित्र जोडा, चांगल्या सवयी लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गरज वाटल्यास मदत मागायला अजिबात लाजू नका. आणि जाता जाता एक विचार, आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आणि शक्ती आपल्यातच आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक निरोगी, आनंदी आयुष्य जगा. आज आपण ज्या मुद्द्यांवर आणि उपायांवर बोललो, ती माहिती आणि तंत्र पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ अजित पाटील यांनी मांडलेली आहेत. आणि ही तंत्र आयुष्य व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये यशस्वीपणे वापरली जातात.